हॅलो एव्हरीवन, हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सगळे? तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि सुरुवात करते आपल्या ब्लॉगला. आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आणि आज आहे गुरुवार, आणि गुरुवार तर आज दुसरा आहे मार्गशीर्ष महिन्यातला. आणि आज माझा उपवास आहे आणि केंद्रियांचा पण उपवास आहे. घरात आमच्या दोघा जणांचे उपवास आहेत. आणि आज ठरवलं आहे की जे उद्यापन आहे ना, तर ते आजच करणार आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, लेडीज प्रॉब्लेममुळं आपण सगळ्याच लेडीज खूपच घाबरतो ह्या गोष्टीला. त्याच्यामुळे मी आज उद्यापन म्हणजे एक सवाशीण आणि एक कुमारिका जीव घालणार आहे. आणि त्याच्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. तर तुम्हीही पुरणाचा स्वयंपाक करता का, खीर वगैरे असं करता? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याचशा माझ्या नवशिक्या अशा मैत्रिणी आहेत, किंवा ज्यांचे नवीन लग्न झाले आहे अशा मैत्रिणी आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे. मी पूजा पण पूर्ण सविस्तर याच्यामध्ये मांडलेली आहे, सांगितलेली आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. आणि पुरणाचा स्वयंपाक मी काय थोडा जसा तर मला दाखवणार आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेल हवा असेल तर मी एखादा ब्लॉग त्याच्यावरही करेल. आणि कटाची आमटी मात्र मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करते, कारण व्हिडिओ खूप लांब होईल. आणि तर चला मग स्किप न करता आपला व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ नक्की बघायला मिळतील. तर चला मग भेटूयात आपण. आणि आज वाजलेत सकाळचे 9. आज आहे गुरुवार. गुरुवारचं म्हणजे आज दुसरा गुरुवार आहे. आणि आज करणार आहे मी उद्यापन. तर तुम्हाला वाटत असेल 9 वाजता ही कशी काय झाडते, तर मी सकाळी 5-6:15लाच उठते. पण आज आहे ना, दोघांचा उपवास म्हणजे केंद्रेंचा आणि माझा, आणि मुलांना स्कूल होतं आणि आईंचाही उपवास नव्हता. तर मग मी सकाळी कसं स्वयंपाक करायला वेळ जातो, त्याच्यामुळे माझ्या आंघोळ वगैरे होत नाही. आणि मग मी आत्ता म्हटलं सकाळी झाडून घ्यावा आधी, मग आंघोळ करावा. तर मी पहिली चिवचा सगळा जो पसारा आहे तो उचलला, आणि नंतर मग झाडून वगैरे घेतलं, आणि नंतर मग मी आंघोळ करते. म्हणजे आपली दिनक्रम वगैरे सगळं आवरून घेते. तर असं मलाही आवडत नाही की सकाळी आंघोळ करून न आंघोळ करता स्वयंपाक करायला. तसं करू नये म्हणतात गृहिणींनी. हे आपल्या याच्यासाठी सौभाग्यासाठी पण चांगलं नसतं. आणि तसं म्हटलं तर सकाळी उठूनच आंघोळ करूनच स्वयंपाक किचनमध्ये जावं. आणि फरशी पण मी ह्या गुरुवारी पुसत नसते, दर गुरुवारची. मी थोडं काही कुठे डाग असेल तर ते पुसून घेते. आता आंघोळ वगैरे झालेली आहे. मला टॉवेल वगैरे वाळत घालायचं आहे, पण हे मला नंतर कळलं जेव्हा मी टॉवेल वाळत घालायला गेले. पण हेच नव्हतं, तिथे दोरी तुटलेली होती. त्याच्यामुळे आता म्हटलं आता ही दोरी लावायची कशी. सकाळीच दोरी तुटलेली होती पहाटेच, जेव्हा मी टॉवेल काढायला गेले तेव्हाच. पण म्हटलं आता पहिले हे काम करावं, कारण सगळ्यांचेच टॉवेल वाळत घालायचे होते. तर मी पहिले दोरी वगैरे लावून घेते, आणि नंतर मग बाकीचं सगळं काम आवरायला सुरुवात करते. ही बघा अशी दोरी आहे. म्हणजे केंद्रीयांनी त्या दिवशी 4 दिवस झाले लावली होती, पण ते रावळ लावूनही ते होल जरा मोठं झालं होतं भिंतीच्या इथं. त्याच्यामुळे मग आता मला पुन्हा ते करावं लागेल, कारण ते घरात नाही आहेत, ते गेले तर ऑफिसला. तर म्हटलं खुर्ची आणि खुर्चीवर डबा ठेवून वर चढूनच आपला हात पोचेल. तर म्हटलं ते करावंच लागेल, त्यांची वाट बघण्यापेक्षा. ही टॉवेल वाळत घालायची होती, आणि दुसरीकडून वाळत घालायला अजिबात जागा नाही आहे टॉवेल. आणि इथे कशी खालच्या खिडकीतून हवा येते आणि वरच्या खिडकीतून पण हवा बसते. त्याच्यामुळे लांबसडक अशी टॉवेल पसरवले ना की एक 3-4 तासात वाळून जातात टॉवेल व्यवस्थित. आणि हात वगैरे धुतले तरी तिथल्या तिथं पटकन पुसता पण येतात. त्याच्यामुळे ते दर्शनी दिसतं. पण तसं आम्ही टॉवेल तिथेच ठेवले, दुसरीकडे जागाच नाही आहे टॉवेल वाळत घालायला. आणि नंतर मग मी सगळं आवरून आंघोळ वगैरे करून अभिषेक घालत असते शंकराला आणि देवीला पण. तर इथे मी अन्नपूर्णा जी आहे ना किचनमध्ये ठेवलेली आहे, तर त्या अन्नपूर्णेला पण ओवळते. आणि आमच्या इथे सासऱ्यांनी काय केलं आहे, किचनच्या टाईलला आहे ना जे हे लावलेत, देवांचे जे फोटो लावलेत ना, त्यांना पण धुवून वगैरे अशा प्रकारे अगरबत्तीने ओवळत असतो मी. आणि माझ्या सासऱ्यांचा हा नित्यक्रमच आहे. आणि तिथे त्याच्यामुळे बरकत राहते घरामध्ये. खरं तर वास्तुशास्त्राने टाईल्स वगैरे हे किचनच्या याच्यावर नसाव्या देवाच्या, पण बघूयात आता पुढे काय होते, कसं करायचं ते. आणि ते गॅस पण मी माझा नेहमी नियमाने पूजत असते हळदी कुंकू लावून, कारण ते अग्निदेवता आहे म्हणून. आणि नंतर मग वरती जे आहे ना दरवाजाच्या वरती ती एक घोड्याची नाळ पण लावलेली आहे, ती सुद्धा मी पुसते. आणि खाली उंबऱ्याला सुद्धा पुसून हळदी कुंकू लावते. आणि नेमाने तसंच वरती तुळशीला येऊन पाणी वगैरे घालून घेते, आणि मगच बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर इथे माझ्या ज्या नवशिक्या किंवा नवीन लग्न झालेल्या ज्या गृहिणी आहेत ना,
की त्यांना म्हणजे जे जॉब करतात किंवा मग ज्या लहान असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात किंवा घरचे पण सांगतात, पण बऱ्याचशा गोष्टी अशा काही एवढ्या समजत नाही व्यवस्थित. तर मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार कसे करायचे ते. तर सगळ्यात आधी गडवा वगैरे धुवून घेतलेला आहे, घासून वगैरे घेतलं आहे आणि 5 पानं जी नागवेलीची असतात ना ती गडव्याला लावून घ्यायची. त्याच्या आधी गडव्यामध्ये पाणी घालायचे, तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि हळदी कुंकाची बोटं आहेत ना ती कडेने 5-5 अशी लावून घ्यायची आहेत तुम्ही बघितल्याप्रमाणे. नंतर मग आपलं आसन तयार करायचं आहे एका पाटावर आणि नंतर स्वस्तिक किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर गोल हे करून ठेवलं, आसन केलं तांदळाचं तरी चालेल. आणि नंतर हा कलश जो आहे ना तो मांडायचा आहे. कारण मी सहसा हा जो कलश मांडलेला असतो नारळ ना त्याला सहसा मी मुकुट वगैरे घालत नाही, कारण हे मला आवडत नाही. नारळ हा पुरुष असतो आणि पुरुषाला असं देवीसारखं सजवणं हे चुकीचं आहे. आपण पुरुषाला कधी देवीसारखं सजवत नाही. हे श्रीफळ असतं आणि श्रीफळ हे फक्त मानाचं प्रतीक आहे, म्हणून त्याला जे देवीसारखं जे रूप आणतो आपण तर ते चुकीचं आहे. मला हे पटत नाही आणि मी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून की प्लीज कृपया नारळाला तुम्ही मुखवटा वगैरे घालू नका. आणि जर लक्ष्मीची जर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती लक्ष्मीची मूर्ती ठेवा किंवा मग बाहेर बाजारामध्ये जी आपली मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते ती ठेवा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की मी कसं पूजा मांडते ते. आणि लक्ष्मीला आहे ना मी पंचामृतने अगोदरच आंघोळ घालून घेतली, पण तो व्हिडिओ मी चालू नव्हता ठेवलेला रेकॉर्डिंगचं, त्याच्यामुळे तो तुम्हाला दिसला नाही याच्यामध्ये. आणि पंचामृतने आंघोळ वगैरे घालून घेतली आणि नंतर छान असं तिचं आवरून घेतलं. आणि जी ओढणी आहे ना लाल ओढणी, ती लाल ओढणीच मी देवीला लावली आहे. ते बघा मला वरून फूल पण पडलं, देवाचा प्रसाद मिळाला. कारण मी नेहमी मनाने कोणतीही गोष्ट करताना मनाने करत असते आणि मनोभावे करत असते. त्याचं फळ मला मिळो किंवा न मिळो मी त्याची अपेक्षा करत नाही. आत्ताही मी जो यूट्यूब चॅनल काढला आहे तर त्याच्यामध्येही मी एवढे चांगले व्हिडिओ टाकते तरीसुद्धा असं काही ग्रोथ वगैरे होत नाही आहे. कारण हा मला पण माहिती आहे मी रेग्युलर व्हिडिओ नाही टाकत, त्याच्यामुळे हे यूट्यूबला पण समजत नाही की माझे रेग्युलर व्हिडिओ पडत नाही, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझे जास्त करून येत नाहीत. आणि नंतर तुम्ही ओटी ठेवू शकता देवीला, साडी पण ठेवू शकता, साडी चोळी समान. इथे मी खणा नारळाची ओटी देवीला ठेवते. आणि आज उद्यापन करायचं होतं, कारण शेवटचा गुरुवार जो एकादशी होता ना त्या एकादशीला आहे ना अन्नदान करते नाही, म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं नाही हे खरं कारण होतं. आणि आपले लेडीज प्रॉब्लेम पण असतात, आपण ह्या गोष्टीला खूप घाबरतो जे धार्मिक कार्य असेल तर लेडीज प्रॉब्लेममुळं पण आपले मी जे आहे ना हे दुसऱ्या गुरुवारीच उद्यापन करायला घेतलं. आणि म्हटल्यानंतर मग पूर्ण आपल्याला अडचण नको यायला कसली. आणि हे बघा तुम्ही बघू शकता. आणि फ्रूट पण तुम्ही ठेवा, 5 प्रकारचे फळं ठेवा. जर ऐपत असेल किंवा नसेल तर मग एक असा केळीचा गड जो आहे ना तो ठेवला तरी चालेल. देव काय आपल्याकडून कोणतीही गोष्ट मागत नसतो, आपणच आपल्या श्रद्धेने त्याला पुरवायचं असतं. आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा त्याच्याकडनं ठेवायची नसते. तो आपल्याप्रमाणे आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जे आहे ना ते देत असतो. आणि इथे बघा ओढणी पण लावायची राहिली लाल कलरची, कारण लक्ष्मीला लाल कलर हा खूप आवडतो, लाल आणि जांभळा कलर. तर मी दरवेळेस ही ओढणी छोटीशी कळण्याला लावते आणि खूप छान दिसते, त्याच्यामुळे ती अशी भरीव आखीवर ठेवू. आणि नंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि जे पंचामृत आहे ना त्याचाच तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालतो. आणि मी खिचडीचा पण थोडासा नैवेद्य दाखवला होता. तर बघा अशा प्रकारे माझी ही पूजा झालेली आहे. आणि इथे ना मी पुरणाचा स्वयंपाक करायला घेतला आणि तुमच्याशी फक्त मी कटाची आमटी जी आहे ना ती शेअर करणार आहे, कारण आमटी बहुतेक जणांना खूप आवडते आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. ती माझी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे ना मी पहिल्यांदा अगोदर 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ आहे ना ती लावून घेते कुकरला. आधी स्वच्छ वगैरे धुवून घेतली एका पातेल्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे ना छान आपलं गोड तेल जे आहे ना रिफाईन तेल ते टाकलेलं आहे, जेणेकरून डाळ आहे ना ती चांगली छान अशी शिजेल आणि मऊ शिजते. आणि मी काय करते, जी तुरीची डाळ आहे ना जी वरणासाठी आपण लावतो, तुरीच्या डाळीमध्ये मी मुगाची डाळ पण टाकते, कारण तुरीची डाळ ही वातूळ असते, त्याच्यामुळे मी तुरीची डाळ आणि थोडीशी किंचित मुगाची डाळ अशी लावत असते तुरीच्या डाळीमध्येच. आणि ह्या दोन्ही डाळी मी कुकरला लावून दिलेल्या आहे, जेणेकरून त्या 3 शिट्ट्यांमध्ये छान अशा शिजतील. आणि चला इथे तर मी खिचडी पण खाऊन घेते करून, कारण खूप भूक लागलेली आहे. आणि नंतर जो बटाटा आणि भात आहे तो नंतर मी 2 शिट्ट्यांमध्ये करून घेत असते, असं 2दा माझा कुकर होतो. तर कटाच्या आमटीसाठी ते बघा मी सगळा जो मसाला आहे ना तो करून घेतलेला आहे. आणि पहिल्यांदा सगळ्यात कोथिंबीर वगैरे टाकली, सगळं काही भाजून घेतलेलं आहे, कांदा, खोबरं, लसूण, याच्यामध्ये मी तीळ वापरते.
तर याच्यामध्ये मी डाळ पण वापरला आहे, जिरे वापरले आहेत, आलं टाकलेलं आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर इथे जी डाळ शिजली आहे ना त्या डाळीचं पाणी आणि थोडी डाळ त्याच्यामध्ये टाकली आहे आणि जी पुरण आहे ना ते पुरण पण मी त्याच्यामध्ये टाकलं आहे, जेणेकरून चांगली टेस्ट येईल पुरणाच्या आपल्या कटाच्या आमटीला. आता तुम्ही ही कशी आमटी करता मला नक्की शेअर करा आणि म्हणजे नक्की कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा. तर इथे सगळ्यात आधी मी तेल आणि तेलामध्ये नंतर तो मसाला घातलेला आहे. हे तमालपत्र वगैरे आहे, तमालपत्र आणि दालचिनी याचा फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे मग ते आधी दोन घातल्यानंतर मसाला वगैरे छान परतून असं घेतलं. जरा 5-7 मिनटं चांगला परतायचा मसाला, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल आणि छान असा फ्लेवर येईल. त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले आहेत, धना पावडर, घरगुती मसाला, लाल बेडगी मिरची पावडर, हळद आणि तुम्हाला वाटलं तर थोडासा चिकन मसाला पण टाकू शकता फ्लेवरसाठी, पण मी नाही याच्यामध्ये वेगळा असा मालवणी मसाला टाकला. माझ्या भावाने आणला होता मालवणीवरून आणि जवळजवळ त्या मसाल्याला 2 वर्ष झाली, पण इतका छान फ्लेवर येतो तो मसाला, खूप मस्त. तो पण मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आणि नंतर छान असं परतून घेतला. तेल सुटेपर्यंत, तेल सुटण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं, छान तेल सुटतं आणि नंतर कांदा लसूण मसाला सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि गरम पाणी सगळ्यात आधी ओतलं. लगेच तुम्ही ती आमटी ओतायची नाही, जे डाळीचं ठेवलेलं आहे ते आपण आधी गरम पाणी ओतायचं आणि मग तर ते डाळीचं ठेवलेलं जे आहे ना पाणी ते ओतायचं आणि नंतर मग मी छान असं हलवून घेतलं. कोथिंबीर वगैरेने सर्व करून घेतली, मोठी उकळी आणली आणि नंतर बारीक गॅसवर छान थोडीशी आटून दिली आणि सगळं वगैरे आवरून झालं, उद्यापन झालं. तर हा पसारा बघा, असं खूप सारा भांड्यांचा पसारा असतो. तर चला, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात आपण अशा नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि